नमस्कार, सानवी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हाफ केजीचा ब्लॅक फॉरेस्ट केक। त्याच्यासाठी मी शुगर सिरप बनवून घेतला आहे। त्याच्यामध्ये मी 2 स्पून चॉकलेट इसेन्स टाकते सिरपमध्ये। आणि आता मी आपल्या स्पंजचे 3 लेयर करून घेतलेत। त्याला मी शुगर सिरपने सोक करून घेतलं आहे आपल्या पहिल्या लेयरला, आणि एक क्रीमची लेयर लावून घेतली आहे। बघू शकता तुम्ही, व्हाईट क्रीमनं पूर्ण एक लेयर लावून घेतली मी। आणि त्याच्यावरच आता मी डार्क कंपाऊंडचं गनाश टाकत आहे। 2 टेबलस्पून असं टाकते मी, जरा जास्त टाकते म्हणजे फ्लेवर छान वाटतो डार्क चॉकलेटचा। आणि आता दुसरी लेयरला पण मी सेम तसंच शुगर सिरप लावून क्रीमने कवर केले। आणि क्रीम परत एक लेयर लावून क्रीमची परत तिसरा लेयर लावून घेतली केकची। आणि हे डायरेक्ट मी फिनिशिंग करून घेते। केकला क्रम कोट करून घेतलं आहे पहिला, आणि 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे क्रम कोट्स आपले बाहेर येत नाहीत आणि छान फिनिशिंग होतं। बघू शकता मी आता लास्ट फायनल फिनिशिंग करून घेते। त्याच्यासाठी मी क्रीमने पूर्ण कवर करून घेते केक। छान कवर करून घ्यायचा आहे केक क्रीमने, म्हणजे आपले आतला ब्रेड दिसत नाही। फिनिशिंग छान करून घ्यायचं आहे। क्रीम जरा जास्तच लावायची म्हणजे आपला आतला ब्रेड दिसत नाही। तुमच्यामध्ये कोण कोण घरी केक बनवतं मला कमेंट्स करून सांगा। मी आता डार्क कंपाऊंड चॉकलेटने पूर्ण चॉकलेट लावून घेते। बघू शकता कशा पद्धतीने मी लावते। हा मला हाफ केजीचा ऑर्डर आहे ब्लॅक फॉरेस्टमध्ये। आणि मी आता व्हाईट जास्त नाही, फुलं थोडीशी व्हाईट कलरच्या ह्याच्यानेच करून घेते। आता मी चेरी लावून घेते। आणि आता हे डार्क चॉकलेट आहे ते मध्ये किसून मी टाकते, जास्त टाकते म्हणजे छान लागतो केक आपला। डार्क चॉकलेट आहे ना। आणि मी आता थोडं फिनिशिंग करून घेते डॉट डॉट काढून खाली। तर बघू शकता आपला हाफ केजीचा ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झाला आहे। कसं झालं आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि असेच नवीन नवीन केक बघायचे असेल तर माझ्या चॅनेलला